मॅडम इथे सगळ्यांच्या जे मनात आहे तेच होणार। एक नंबर पोलीस खात्याला जे काय करायचंय ते करून दे, जो कायदा लावायचा ते लावून दे, जी शिक्षा द्यायची ते देऊन दे। त्या दिवशी तो शिक्षा संपून बाहेर येईल त्यानंतर जास्त काळ जिवंत राहणार नाही। कारण का ही आमच्या आंबेडकर समाजाची यशस्वी तिचं नाव वगैरे यातनी नसतं तर आता हे पुरण पेटलं असतं आतापर्यंत। आम्ही सहन करायचं हे काय कुठे लिहिलेलं नाही। सर्व धर्म समभावचा ठेका फक्त आम्हीच घेतलेला नाही। बोलण्यापेक्षा ज्या दिवशी कराल केल्यानंतर फोन कराल त्या दिवशी मानेल। कारण का हिंदू समाज म्हणून आपण अगर आपल्या स्वतःसाठी अगर उभा राहिलो नाही तर हे जिहादी उद्या घरातली मंदिरं पण उचलून घेऊन जातील। एक लक्षात ठेवा, मी काय इथे नुसतं साठवण करण्यासाठी आणि पोलिसांना भेटून फोटो आणि मीडियामध्ये करण्यासाठी आलेलो नाही। मी आपल्या सगळ्यांना हे आवर्जून मला सांगायचं आहे, पोलीस खातं म्हणून सरकार म्हणून जे काय करायचंय जी काय शिक्षा द्यायची आहे ते देणारच। पण ही काय नुसतं एखाद्या दाऊद शेख पुरता विषय नाहीये। हा आपल्या हिंदू समाजाला आपल्या धर्माला संपवण्याचा एक फार मोठा कट आहे, लक्षात ठेवा। 2047 पर्यंत 2047 पर्यंत या देशाला इस्लाम राष्ट्र बनवण्याचा निर्धार या जिहाद्यांनी केलेला आहे। आणि त्यासाठी हिंदूंची जनसंख्या कमी कशी करायची तर त्याचा एकमेव मार्ग आहे लव जिहाद। आणि या लव जिहादच्या निमित्ताने अशाच आपल्या भगिनींना अशा पद्धतीने फसवायचं आणि अशा पद्धतीचं त्यांचं आयुष्य संपवायचं। पण त्यांच्या कोणी भडवे अगर या गर्दीमध्ये उभे असतील तर त्यांनी हेही लक्षात ठेवावं की हा विषय इथपर्यंत संपणार नाही। हा विषय इथपर्यंत संपणार नाही। तुमको चुन चुन के मारेंगे। तेव्हा कोण येणार नाही मस्जिदीतून तुम्हाला लोकांना वाचवण्यासाठी। ही
वीर शिवाजी का ही जी काय हिंमत जी दाखवली आहे, आमच्या हिंदू समाजाला जे आव्हान देण्याचा जो प्रयत्न केलाय, यापुढे ह्याचा बदला आम्ही निश्चित पद्धतीने घेऊ. हा शब्द आहे तुम्हाला प्रत्येकाला मी देऊन जातोय. तुम्ही चिंता करू नका की जसे माझ्या या बहिणीचे व्हिडिओ आणि फोटो सगळीकडे फिरतायत ना, तसे ते भडव्याचे पण फोटो आम्ही तुमच्या समोर. आपल्याला किती वाटलं तर हे आपलं तरी आपलं हे जिहादी आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान मानत नाही. बरोबर आहे. कायद्यात मानतात. जय श्रीराम, जय श्रीराम. आणि त्यांच्या कुराणमध्ये महिलेचं काय महत्व आहे जरा पानं फिरकून बघा आणि मग बघा हे लोकांची ही नाव काय चालली आहे. मी उल्हावासियांचं खरं मनापासून अभिनंदन. निर्णय घेतलाय त्या लोकांनी की न्याय व्यवहार करायचा या जिहाद्यांबरोबर. उल्हावासियांना पण सांगेल बस करा आता यांच्यावर व्यवहार. हे लोकांना जोपर्यंत तुम्ही भीक मागायला लावत नाही ना, तोपर्यंत यांची ही नाटकं बंद होणार नाही. लक्षात काही चिंता करू नका. तुम्ही काही खेळ पोलीस खातं असो सरकार असो, हे आमच्या हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे. कोणीही तुमच्याकडे वाकड्या नजरेने डिपार्टमेंट मधून पाहणार नाही. हा शब्द हा नितेश राणे तुम्हाला. फक्त हिंदू समाजाची ताकद पडवायला तिथे आणण्याची जबाबदारी फेकलं पाहिजे त्याला पण. त्याच्यापेक्षाही दुप्पट वार त्याच्या शरीरावर होतील एवढे शब्द तुम्हाला हातात घेणारे लोक नाही होत. पण आमच्या माता भगिनींच्या पर्यंत पोहोचण्याची कोण हिंमत करेल तर त्या वडव्यांना जिवंत न ठेवण्याचं पण आमच्या धर्मामध्ये म्हणून यापुढे आपल्याला मी एवढेच विनंती करेन, पोलीस ते आपलं काम करायचे ते करतीलच, पण तुम्ही आपल्या पद्धतीने जागृत राहा. आपली भीती निर्माण करा. कोणीही आपल्याकडे वाकड्या नजरेने पाहिलं तर त्याचे डोळे जागेवर राहता कामा नये. एवढी दहशत हिंदू समाजाची ही अगर यशस्वी नाही पण यास्मी नसती ना, इकडला एकही हिंदू जिवंत राहिला नसता. आपण नुसतं भाषण करत बसलोय, घोषणा देत बसलोय, पण हिंदू समाज म्हणून जसा आज आपल्या बहिणी वाकड्या नजरेने पाहिलंय, आपल्या आंबेडकरी समाजाची हक्काची तरुणी होती, त्याच पद्धतीने कोणी यापुढे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत होता कामा नये. ही शपथ या निमित्ताने तुम्ही घ्यावी एवढीच विनंती मी तुम्हाला चिंता करू नका. आम्ही सगळेजण तुमच्या बरोबर आहोत एवढाच विश्वास तुम्हाला या निमित्ताने देतो. जय श्रीराम.